शांताबाई घरी आहा का? हो माय घरी जा. ये ना. कोण होय? अय मी ना. ये ना. काय होतो? ये ना. हो माय शांताबाई झाला का स्वयंपाक? नाही हो, करतो आता स्वयंपाक. सकाळून पिंकीच्या जोडचे पोंगे घेतले आणि ते मग आलू पोंगा केला. ते आलूची भाजी उरेलाय तर म्हटलं बाय तर मग आता त्याच्या संग आता बबड्या काय म्हणते तर पुरी कर म्हणते का पोळ्या कर म्हणते तर म्हणले नखरे आहे त्या लेकराचे खायचे नाही रा. मग तेच करीन. मग त्याच्या बाबाचं काही घर नाही पण मले आणि त्या पोराचाच भला डांगळा आहे आमच्या घरी. खायचे लस मीच काय ना मग हिरा मिचक मिचक करते खायले. गठ्ठा सांगा त्याला खायले. भाजी पोळी तशी तोंडाला डसते त्याच्या. म्हणून तरी वाट पाहून राहिली ती खेळायला जायला. मला आलूची भाजी नाही तरी उरेलच आहे सकाळची तर म्हटलं त्या सांग त्याला पुऱ्या करून देतो. पाहता आता काय होते तर माय पिंकीचे पोंगे घेतले होते. माझे पैसे नव्हते हो, उधारच घेतले होते माय म्या. ओय माय बाई त्यात काय हो मग काही बोलता का माय उदाहरण गिदार एवढं काय आहे. पैशाचं काही घर नाही हो माय. मी काही पैसे घेशाल नाही आली. माय मी तुम्हाला विचारायला आलती की का हो तुम्ही ते त्या इडल्या करता तर कशा करता म्हटलं. ते ढोकळा बी तर लय साजरा करता तुम्ही मागच्या बारीनं दिला नव्हता तर म्हटलं शांताबाईला विचारावं कशी करतात. तर म्या काही केला नाही बिचारा मला काही येत नाही. पण म्या काय म्हटलं आता बाई येला की नाही तर काहीच नाही करणं चालू. त्या दिवशी फक्त पुरण टाकलं होतं. पाहुणचार झालाय परत ये नावाचा करणं पण असं काहीच नाही केलं. तर आता तर माझे 2 दिवस तर माझ्या निराचे पोंगे तयारच गेले. आज झाले बाई पोंगे ताईनं. तर म्हटलं आता सकाळसाठी म्हटलं काही इडल्या करू का ढोकळा करू जे सोपं आहे ते करीन बाई. मला काही कठीण येत नाही त्यातलं. ते काय व सोपी आहे. मग सकाळसाठी करतो ना नाहीतरी सकाळसाठीच कर. आता काय कर मग तू घरी जाऊन कंट्रोलचे तांदूळ असतील की नाही तर पिंकीला शाळेत भेटेल तांदूळ. ते तर लय साजरे. त्याच्यात इडल्या गिडल्या मस्त होता. भिजू घालून दे. इडली तांदूळ भिजू घालून लागे उडदाची डाळ भिजू घाल. आता सोल आहे का त्या घरी आता मग कशा इडलेले उडदाची सोलच पाहिजे. नाही हो माझ्या घरी सोल नाही बिचारा डाळ आहे पण ते फतराईवाली डाळ आहे. नाही हो ते नाही झालं. मग त्याचा इडल्याचा कलर कसा होईल माहिती काय काय हो तसं नाही सोल. मग असं कर इडल्या आता डाळ ते डाळ तुशी माहिती मी देतो तुला प्यालाभर डाळ उसने. ते डाळ घेऊन जाय आणि लागे तांदूळ 3 प्याले तांदूळ टाक आणि 1 प्याला ते डाळ असं प्रमाण टाकून दे. आणि बाय वाटून आता भिजू घालून दे आणि सकाळून वाटजो. आता त्या डाळ जागशीन जागू गिगू नको रातभर काही नाही भिजते रांग रातभर. आणि लागे सकाळ सकाळूनच काढजो फक्त. आणि लागे मिक्सरातून फिरून घे आणि त्याच्यात ना चमचाभर मेथी बी भिजू घालजो. मेथीनं साजऱ्या होतात इडल्या. आणि सकाळून जे काढशीन की नाही तर हे करजो पोहे आपले पोहे वाटीभर पोहे टाकजो त्याच्यात भिजून मस्त इडल्या होतात. हो का मग सकाळ सकाळून मला मिक्सरातून काढला लागेल ते नाही. आता तुम्ही म्हणसान माय हे सगळंच मागते. आता माय मिक्सर नाही पाट्यावर वाटलं तर चालते काय. अहो त्यात काही घर नाही पाट्यावर वाटलं तर चालते पण कुठे कुठं आणा करतं. माया घरचं घेऊन जायचं मिक्सर आणि हात वापरत देजो. मला मिक्सराचं भरलं काम पडत राहते. माया चालूच राहते काही नाही काही तर त्याला ते कार्ड जो सारा आहे ना माय मिक्सर पाठवून देतो वापस. असं कोण घेऊन जायचं. मग आता नाही आता नाही पण मला काही रातभर काम नाही पडत त्याचं. आणि मिक्सरातून कसं भरकन निघते आणि ते मिक्सरातून काढत लागेल मग डबल भिजू घालून देतो. मग ते संध्याकाळी होईन जाईल सकाळी संध्याकाळी होतात मग झाले आता त्या कारण आता उशीर झाला आता भिजत नाही ते आता 4-5 घंटे भिजू घालायला लागते डाळ लागे त्याले. मग आता तू सकाळी काढशी तर मग सकाळी ना दिवसभर त्याला ठेवून दे मस्त असं आमते ते साजरं. आणि लागे संध्याकाळची इडल्या तर मग सकाळी संध्याकाळी स्वयंपाक करायची गरज नाही मग. हा ना सकाळी संध्याकाळी होईल नाही वरण करतात ना तसं फळलीचं वरण हा ना. आणि ते इडलीचं भांडं देसन का मग माझ्याकडे काही भांडं गिंड नाही. नाही मला माहित आहे अगर इडलीचं भांडं नाहीये. आणि काय माग नसते ना ते 100-150 रुपयापासून सुरू होते. मग घेऊन घे एखाद्या बारीनं घेऊन जा आता आणि लागे कर मस्त. हो मग काय माय आता सबनच भेटलं इडलीचं भांडे भेटलं मिक्सरही भेटलं माझ्या वाटायची गरज नाही. आणि मस्त करतो इडल्या जमतील ना ते सोळा गिळ्या टाकतात येत नाही तसं ते फुगायसाठी. आणि मस्त आणून देतो मी तुम्हाला कशाही होत बाई हसू बिसू नका मला. मी पुरायले पहिल्यांदा मी काही केलं नाही माझ्या आयुष्यात ते भाजी भाकर करतो बाई मी. ते असं काही मी केलं नाही बाई. पण म्हटलं आता बाई आहे तर करा आणि पिंकीली खायला भेटे पाहिजे ना कुठी कुठी तर मग बल्ली करते आई हे याच्या घरी ते केलं आई धमक्याच्या घरी डंप केलं. ती म्हणतो बाई पिंकी मला काही येत नाही बाई शांता सामान किती लागते आणि पावर आपल्याला जल त्याला मागा लागते मग साजरं लागते काय. मी काही नदी नसतं लागत रप भाकरी करतो नाही तर पोया करतोय परी भाजी करतो. नाही व करत जाय अंदी मध्ये काही लेकराचे हौस भेटते. आणि सामान काय वजे 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 घेऊन घे साबण काही मागात जात नाही. एक एक मागच पडते. हा बाय आता काही इकायचे पैसे आले याचे त्याचे की घेऊन घ्या. गावात येतात आता इकायने तर साजरं पावन लागे घेऊन घ्या मागं पडते सामान. आता एकदा का सामान घेतलं ते का खराब होते. आता हे इडलीचं भांड तू एकदा घेशील ना तर पिंकीचं लग्न व्हायला पुरते तुला ते इडलीचं भांड ते का खराब होते का.
हो ना, तेच म्हटलं. आता म्हटलं कसं आता जरसं का काय पेरणं पाणी हे ते पैशाची भले चणचण चालते ना. हे ऑर्डर भेटली त्याच्यानं लय जीवात जीव आला शांताबाई. देवासारखाच प्रगटला माझा भाऊ ते ऑर्डर घेऊन. नाही तर आम्हाला लय काळजी पडली होती. पिंकीचे बाबा तर सुन झालते. पैशाचं टेन्शन सारे सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येते काय. आणि मग बसत जाय सुन आम्हाला तर वाटे माय बिमारच पडून राहिले का. मामाजीला बी काळजी वाटत जाय. मग त्याने बी विचारलं, त्याने मी बी विचारलं, शब्द घालून विचारलं आम्ही. मग म्हणत मला काहीच नाही झालं, मला ते पैशातच वाटून राहिले की कसं करा. आणि बाई शांताबाई माझ्या सासऱ्यानं आता तुम्ही तर होत, तुम्ही चालले की त्या दिवशी फोन घेऊन. तर त्याच्या पहिली गोष्ट माझ्या सासऱ्यानं 12,000 जमा केले म्हटलं बँकेत. बाई तो पगार आहे तिथे पगारातले बाजूनं काढू. मग बुडापल्ला हिताचा आहे बरं तसं. आणि लागे खसकन पोराले एका मुठीनं काढून दिले म्हटलं. आणि म्हणत की जाय घेऊन यायच्यात बी खत हे ते. आणि त्याच वक्ती लागे मनोहरचा फोन आला. तुम्हीच घेऊन आल त्या. मग काही असं काम नाही पडलं, पण तरी ते पैसे यायचे ना. पुंगाया आणल्या लागे ते हे आणलं कळईन बरं. ते आम्ही भाड्यानं सांगतो. मला ना सबनं सामानाच्या पहिले ना शांताबाई ते पुंगायाची तयाची कळईच घ्या लागते. एखादी म्हटलं लोखंडाची चांगली मोठी दाटी कळई घेऊन घेतो. आता 300-400 रुपयाला भेटीन ते मोठीवाली आहे की नाही. हो घेऊन घेते हमेशा. मग तुम्हाला भाड्यानं आणायची गरज नाही. घरी असली आपली केदाई धरते बाईची जात सुरू करते ताई ना. पुंगाया असल्या घरात की चालते ते. तसंच कर, कामाचं सामान घे पहिले. हे काय चालतच राहते आयुष्य आहे पडे. अहो संसार म्हटला एक भांडा घेता म्हातारा होतं, पण ते सामान संपत नाही घरातलं घेणं. तर वाटते हेच घ्या तेच घ्या. आता माझ्या घरीच घेणं सबन झालं, पण तरी मला एखादं वाटतं नाही टम करायलाच बाई. टमक्याच्या घरी टमका आहे बाई, माझ्या घरी नाहीच. चालूच राहते. आपल्या बाईच्या जातीला तर तुला माहित आहे. सबनच पाहिजे का. पिंकी म्हणे का घरी आल्यावरती लढली गेली का. सकून बिचार लेकर दिले मारी चिडवत जातात. मी चांगली झटकली द्यायची. अगं थुत्राचे फालतू तिला चिडवत जातात. पोरगी साजरी आली बरं हरका आली. मी पाहूनच राहिली ना. मन करण्याच्या घराच्या बाजूनच होती मी. त्या कुळाजवळच उभी होती. लगे मन करून नाही होती ना तिकडून. आली हे पोंगी करत. आणि लगे आपला हात दिने लहान बागे ते रिंकी मारे तिला चिडवत नाही बाई. तू इकत पोंगे इकून राहिली, तुला सरम नाही लागत काय, ढमका नाही लागत काय. मी ऐकलं अशी सुनावली दिली. मग मुकेच बसले. मग पिंकीले करत सारी पिंकी ना. मी असं म्हणायला लागत तुले, तसं नव्हतं म्हणायला लागत तुले. मी म्हटलं बाबू बोलता नाही विचार करा दुसऱ्याच्या मनाचा. मग गेले कानकोंडासारखे होऊन घरी. पिंकी बिन तोंड कुळमुळ केलतं. त्याचे लडकुंडी तर बातच होती पिंकी. मग मी तिला समजावून सांगितलं तर मग लागे गुतकून हसली. म्हणून मी तिच्याजवळून सगळं 5 पाकिटं घेतली पोंग्याची विकत. तिला म्हटलं दे मीच घेतो तुझ्याजवळची बोनी करतो 5 दे म्हटलं मला एक नाही. आणि लागे मस्त घरी मी आलू उकळले, आलूची भाजी केली, साजरी चटणी. आणि लागे पोंगे ना आलू पोंगा मस्त बनवला. हो माई बबड्याला तर बल्ला आवडते. खायला लय चटूर आहे ना हे बबडे. त्याच्याबरोबर आम्हाला बी खायला भेटते खरं सांगतो. त्याचं नावच बदनाम आहे. मस्त आलू पोंगी केली मग. आणि स्वयंपाक बी नाही केला मग मी. तुला काय सांगू हे बाय हे काय म्हणत मग हे गेले चालले गेले आलू पोंगे खाल्ले. चालले गेले ते मग माय आलू की गरम बाकर टाकून पाय अजून येतातच. संध्याकाळचा स्वयंपाकाचा वखत देऊन राहिला. वावरात गेले येत नाही ना हा माणूस लवकर मला माहित आहे. आणि मग काय बाबड्यांनी आम्ही आलू पोंगेच खाल्ले. हो ना शांताबाई आता कसं आहे सबण्याची तोंड अलग राहतात. कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते. आता आपली कमलाच घे ना. आता तुमच्या जवळ म्हणून सांगतो म्हणू नका माय. मला काही घेणं देणार नाही. आपल्या परिस्थितीच तशी आहे. आता लोक हसतीलच आपल्यावर. म्हण कमला काय म्हणे किती हाव करशील म्हणे माय. किती हाव कळले म्हणे फुटक्या घागरी किती पाणी टाकशील म्हणे तरी ते वाहूनच जाते. सांगा मग आता असं काही म्हणायची गरज आहे का. आता सबण्याच्या घरी का सारखंच असते का शांताबाई. जसं त्याचं नशिबाला नशीब घासून थोडी वागत असते माय. हाय माय आमचं नशीब फुटकं पण काही ना काही तर ते जुटीनच ना माय. म्हणाले खराब वाटते म्हणू नका माहिती काही गरज नाही माय. मी काही म्हटलं नाही. होले हो लावलं चालली आली. मन दुखते पण त्या कमलाच्या कोणती गोष्ट दुकानावर घेऊन राहिली हो. ती काय 12 वाजता फक्त पाणी आहे ओळखीची नाही का आपल्या. तिच्या बल्ली गोष्टीचं मनाला लावून घेऊन राहिली. कुकडे बोलते ते पण बाकी त्याला आता झाक जमून राहिलं. तुला लक्षात आलं का त्याला मस्त ऑर्डर वगैरे भेटून राहिल्या का. पिंकीचे कलरशिप आलीशील ना त्याची बी चौकशी करायला. असं पण कसं हे होते मग तिच्या पुस्तकाचं दप्तराचं शाळेच्या ड्रेसचं तुला टेन्शन नाही. हो ना शांताबाई ते ह्याची बाबांना विचारलं ना त्याला तर म्हणे सर अजून काही आलं नाही म्हणत पण येईन म्हणत. यंदा पुस्तक द्यायचं तुम्हाला टेन्शन नाही म्हणत असं म्हणत नाही. हा भेटीलच तिले मग काय तर त्याच्यासाठी असते ना स्कॉलरशिप. लेकराची शाळा पुस्तक दप्तर याच्यासाठी असते. नाही तर कधी आपल्याला खर्चाला जातं पैसे लेकराच्या शिक्षणासाठी. हो बाई शांताबाई येऊन राहिले बाई सबोनी कोणतं चांगलं तर संकेत येऊन राहिले जसे. माणूस लय सुधारला बरं बाई. आणि माहित आहे का काळजी बी घेतात बरं बाई. काळजी घेतात भले म्हणतात की लय मोठं पोंगे तो नको लय मोठं तो येण करत बसू नको. घराचा बी धंदा करायला लागते.
लागे गाईच्या यायला मला हात नाही लावू देत आणि मला शेणी नको काढू काही की आता मामाजी त्यान होत नाही बेचारा आपल्याला समजते ना म्हातारा माणूस आहे किती जीव घ्यावा द्यायचा लय करतात बरं ते पण ते कसं मग मी त्या दिवशी गेलती कोटा साफ करायला तर मला म्हणा कर नको मीच करतो लागे मला पाठवून देतो तुम्ही घरी जाय मग तू ते करता करता समजून राहिलं मग मला तर पण लागे कशी काळजी घेतात पिंकीची तर माय बाई पिंकी तर तुम्हाला माहित आहे माय लय डोक्यावर आहे अहो पिंकी हायच तशी सबनेले लढा लावते ते लय साजरी पोरगी आहे बरं ते गुणाची हिंमत बाज आहे म्हटलं अशी तशी भेट नाही सकाळी वाटते मला वाटे काय सांगत जाते काय लढत पडत घरी पण मस्त ठाम उभी राहिली होती आणि लागे डबलची पंखी घेऊन आलती मी घरी लोक लागे माय मागून टिंग 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 करत आलती माय हो आलती माय सांगे मले आई पट्टे असे म्हणत तसे म्हणत सांता काकूर मग त्याला कल्ला केला असं झालं पण हरीक माहितीले माय आईचं पण पाकिट कटले आई मायचं पण पाकिट कटले 7 पाकिट दिले तिच्या बास्केट मध्ये सायकलच्या त्याला 7ही पाकिट कटले आई 5 शांता काकून घेतले 2 महिने मन करता काकून घेतले एकाच जागी कटले मारे साऱ्या घरात हिंडे माझ्या आत्याला सांगितलं आबाला सांगितलं लय हरी घालता दिले लगे डबल गेलती घेऊन मग डबल एक काही नाही कटलं आली घरी वापस आव जाऊ दे तुला देवाने लय मोठी श्रीमंती दिली पैशाला त्याची ते कोणती श्रीमंती काढून राहिली घरदारण बंगले अव तो पोरगी किती हुशार आहे ते पाहिजो मला मेहनतीचं चीज करते की नाही पाहिजो अव लय हुशार आहे बरं ते हिंमतवाली आहे हुशार आहे समजदार एखादी म्हातारी कुतारी गरजली बाई काय इतके विचार करेन तितका विचार करते ते पाहिजो ते शिकते की नाही शिकील काही ना काही तर नाव काढतेच ते पाहिजो फक्त तिच्याकडे कसं लक्ष दे शाळा शिक्षण तिला काही कमी नको पडू देऊ झालं तेच तर काही खरी प्रॉपर्टी आहे ह्या कोणती प्रॉपर्टी काढल्यावर एकच खरी प्रॉपर्टी असते हो माय शांताबाई तुम्ही म्हणता ते बी खरं आहे खरंच आहे त्या बाबतीत लेकराच्या बाबतीत मी लय श्रीमंत मग माझी पोरगी लय समजदार आहे बरं चल माई बाई तुमचा बी वखत घेतला म्या स्वयंपाक राहिला म्हणता मला तर मी ते इडलीचा विचारायला आलती खरं तर म्या म्हटलं बाई आहे तर काही ना काही करा आता दुसरं काही येत नाही बाई मला काही म्हणा बाई आता मला काही बम नाही पडत खायच्यात मी तर म्हणतो माझ्या पुढे पिंकी शिकीन तर काय सांगा काही काही नाना प्रकारे करणं काही काही मला ते भाजी भाकर आणि त्याच्यातच येते मला दिवस म्हणून म्हटलं आता फॅनताबाईला विचारतो कसं करतात तर आणि की करतो म्हटलं काही आता आल्या बाई आणि त्या काय नेहमी येत नाहीत व आता घरी बी सुना ते कटलाच आहे त्याच्या आराम गिरामाचं काही नाही आता आमच्या घरी येऊन काय आराम नाही होऊन राहिला बरं बाई मारे चालूच राहतात व असं बसत नाही बा असं बसत नाही काही टेटरपणा नाही काही ननदचा ठसका नाही आता नंदायचं लहान माय चालते तोरा आता माई लाईनीच ननद घ्या ना बाई आमच्या मीनाबाई काही सोप्या आहेत का आशा बाई आल्या नाहीत म्हणून नाही तर आशा बाई चालले तोरा आहे माय मीना करते वहिनी नाही म्हणत मग म्हणते गरजल्या मीना मग म्हणते वहिनी कुठे दाडी लागतो माय मी नाही दाडी लागत बाई म्हणते आता आपण म्हणतो लहान आहे जाऊ द्या बुडाची लाडकी पोरगी आहे पण मोठ्या बाईने सतूबाई कोळीच नाही हो नंदेचा ठसका नाही काही हेबे देबे नाही काही तोरा नाही काहीच नाही लय साजरे आहेत बाई म्हणजे बाई बाई नाही असती ना इतकी साजरी नसते मी तर म्हणतो लय साजरे आहे समजून घे ना म्हटलं मी पोंगी तवून राहिले की 2 दिवस झाले तर घरचा अर्धा निम्मे धंदा करून राहिले काय बसत नाही काहीच नाही असं काही हे नाही की भांडं घासणार नाही किंवा कोणताही धंदा करतात म्हणून मी म्हटलं आपण बी करावं काही ना काही आता बाहेर काही खायला भेटते त्याच्या घरी काही तसं कमी नाही बरं माय लय साजरे आहे त्याच्या घरी माय मस्त आहे त्याच्या घरी टामटूम कारभार आहे पण आपल्या घरी आलं तर तेवढंच आपल्याला वाटते काहीतरी करा म्हणून म्हटलं माय आता येतो शांताबाईला विचारतो पहिले काय कसं करू माय तर पाय मग आता द्या बाई ते सामान सबन तुमच्याच घरचं न्याय लागते माय आणि संध्याकाळी दिन म्हटलं मग सकाळी संध्याकाळी इडल्या आणू ना संध्याकाळी स्वयंपाक जसा कमीच कर जा मस्त करतो ना गय पगय तुम्हाला बी दिन आई आज इडली करून राहिली आणि त्याच्या संग लागे वरण बी करून राहिली आणि आता तुला माहित आहे का त्या वरणाला काय म्हणतात सांग बरं काय म्हणतात मला नाही माहित नाही काय म्हणतात तर सांबार म्हणतात ना त्याला इलीची विचारतो काय म्हणते तर काय म्हणतात तू पिंकी मला काही येत नाही माय तू सांग बरं मला वाटलं होतं आता तुला माहित नशील आत्या त्या वरणाला वरण नीट म्हणत त्याला सांबार म्हणतात कोणाचं देखता वरण नको म्हणू असं म्हणतो सांबार दे ओ माय बाई मले काय येते व माय सांबार म्हणतात का त्याले माय बाई तो सांबार तर हिरवा असते ना पिंके नाही ना वाट्या तो सांबार अलग आपण भाजीवर चिरून टाकतो तो अलग आणि हा अलग असते हा फोडणीच्या वरणासारखाच असते ना फोडणीचं वरणच असते ना वाट्या ते भाजी टाकतात आणि त्याला सांबार म्हणतात आज संध्याकाळी खाऊन आपण आता आई करून राहिली ना माहित आहे का शांता काकूच्या घरून ते भांडं आणलं ना मला आईनं त्या बाबतीत म्हटलं आपल्या घरी बी इडल्या बनतात तर मग मी आईला विचारलं आई म्हणे आपल्या घरी बी इडल्या करून राहिलो
बरं आहे माय तो मायले भल्ला वटम आहे एवढा मोठा आहे धंदा करून राहिली एवढे पोंगे तोयले तिला म्हटलं ना काही रिकामे धंदे करू नको पण कुठं ना करायची तिची सवय जाते काय मुकाड्याना दळदळ भाकरी टाका लागत होती आणि भाजी करायला लागत होती बसते काही करत नाही करू दे ना वाट्या मजा येते ना इडली खायची नाही एकदा ना बबड्याच्या घरी खाल्ल्या होत्या मस्त लागतं तात्या काय चालू आहे गप्पा? बाबा तुम्हाला माहित आहे का आज संध्याकाळी आपल्या घरी इडल्या बनवून राहिल्या इडली लागे त्याच्या संग सांबार बी करते आई अरे ले इडली करू राहिली का तू आई? झाले का पोंग्याचं झालं कसं पण ते तर म्हणे शिल्लकची बी तोवून घेतो पहिले का मग तिनं काय ठेवून दिलं मग ते? अरे बापा तिने ते शिल्लकचे बी 50 पाकिट भरून ठेवले ते म्हणे गावातले आले गेले नेतात म्हणे मग घरूनही त्याच्यासाठी बाई तिनं अलग पाकिट भरले बापा ते आणि लागे ते 100 फाट्यावरचे भरले आणि 1000 ते भरले ना बापा आज आता सबन 500 भरल पाकिट तैले तिने डबल फाट्यावरचे काल 500 टाईल ते 1000 पाकिट झाले बापा ते लय तैले बापा तिनं आज तर मग थापली बापा तिले लय हावरं टायर धंद्याले तब्येतीची जरशी बी काळजी नाही घेत अशानं काही बरं नाही होत काही तब्येतीची काळजी घ्या लागते हाव करून काय करणार आहे आणि मग मारे डोकं धरून बसते आणि बाय लागली लागे त्या कोणत्या इडल्या करायला काही गरज होती का? हो ना आता ती ऑर्डर भेटली तिला वाटलं कम्प्लीट करावं ते म्हणून ती लागली ती कामाले तिला वाटलं लवकरात लवकर केली लवकर पोस्ट केली तर कशी मग डबलची भेटायला जर कशा राहते फक्त अर्ज त्याला नेऊन दिलं सगळं पद्धतशीर झालं तर हो ना तिचं बी बरोबर आहे आता तिला वाटलं एवढी मोठी ऑर्डर भेटली कम्प्लीट करा हरी काही लय आला बापा तिले पण नाही म्हणलं माझ्या तब्येत सांभाळत जात जाय आता घरचा धंदा बी करायला लागते ना रे एकलीच्या ना लय होते ते बाबा माहित आहे का सकोन मी पोंगी केली गेलती मी तर 7 पाकिट मिळते बाबा मी तो 7 बी कटले एक बी राहिलो नाही माहित आहे का 5 पाकिट शांत काकूनच विकत घेतले होते आणि लगे 2 पाकिट मनोरमा काकून विकत घेतले आणि मला 7 पाकिट एकाच जागेवर कटले बाबा मग मी डबल आलती घरी आणि डबल नेली बाबा मी 7 पाकिट पण मग डबल कोण घेतलेच नाही बाबा मग मी चक्कर मारला गावातून पण कोणच नाही घेतले मग मी चालली आली घरी पण मला आज सकाळ 7 पाकिट विकले बाबा मी अरे बापा रे 7 पाकिट ऐकले का पिंकीनं बापा रे मस्त झाली गड्या भाऊनी मग सकाळून तिथं सकाळी सकाळून बी जाजो काय सकाळून जाजो मग हाव सकाळी सकाळून बी जातो मी नाही आईले संध्याकाळचं बी म्हटलं होतं पण आई म्हणे संध्याकाळचं जाऊ नको अंधार पडते मग मी सकाळी सकाळून बी जाऊन राहिली पैदल गेलती का पिंकी मग? नाही ना बाबा मला जोड माझी सायकल नाही का मग मी पैदल काय जाऊ मला सायकलच्या बास्केट मध्ये मस्त पोंग्याचे पाकिट टाकले आणि गेली ट्रिंग ट्रिंग पिंकीचे पोंगे ट्रिंग ट्रिंग असं म्हणत आणि पहिल्यांदाच लगे मला 7 पाकिट बी विकले गेले बाबा अरे मुरली मी काय म्हणतो रे तुले हे बाय ते कोळे आणणारे इकतच नेहमी भाड्यानं आणतं ते भाडं द्यासाठी ते मग एकाच दिवशी हावरट सारखी बसते तयार मी म्हणतो कसं कोळी एकदाची इकतच घेऊन घेणार तू 300-400 रुपयाला भेटेन का ते कोळी? नाही हो बाई मा कशी मोठीच्या मोठीच तर कळही आहे ते काही भाव तर काही पाहिला नाही म्या मला बी वाटलं इकतच घ्याव पण म्या म्हटलं बा मा कशी तर पाहतो ना पुढे आजकाल घेऊन घेतोय नाही तर कशी घडी असली कळई की मग के नाही बी तैल्या जातात मग हो तेच म्हणतो मी कसं इकतच घेऊन घे नेहमी भाड्यानं आणायची गरज नाही ना काही नाही माय आले का तुम्ही हे तुमचीच वाट पाहून राहील ती आज म्हटलं इडल्या केल्या तर मग भाजीपोळी करायची काही गरज नाही राहणार ना का लागेल भाजीपोळी? नाही भाजीपोळीची काही गरज नाही सांगितलं बापा मला पिंकीनं आल्या सांगितलं आपल्या घरी इडली बनवून राहिली ना आपल्या घरी इडली बनवून राहिली झाल्या का झाल्या असते आण ना मग गरम गरम हा तेच म्हणतो गरम गरम खाऊन घ्या आणि कशा झाल्या त्या काही मला माहित नाही बाबा आता पहिल्यांदा केल्या आणि मामाजी नाही आले का अजून मामाजी आले तर मग सब नाही कसं एकटाच खाणं होते अहो बाबा गेलाय गाईच्या कोट्यात तिथं बसेल मला दिसले आले तर तिकडे गेलते ते मग दे ना आवाज आहे पिंकी आवाज द्या आवाजील जा आण ना ती अंगणातच आण मस्त हवेशीर तिथं बसून खाऊ हा मी आबाजीला बोलावून आणतो आई होती का निघल्या आबाजी ओ आबाजी यारा जे आले नाही इडली खायले इडली सांबार आबाजी ते वरणा संग खा बर बापा काय होय पण हे आबाजी ते इडले आहेत ना असं खातो बापा मी नरम आहेत का हो मस्त आहेत हो नरम हो मी म्हटलं कसं इडल्या करा मग बाईले बी काही ना काही केल्यासारखं होते आपल्याला बी खायला भेटते बाईचं काय नावच आहे आपल्याला खायला पाहिजे
तर मग आज भाजी पुडी काही केली नाही मामाजी, इडल्याच केल्या. नाही नाही बाबा, गंज झालं. मला काही पोयगीची गरज नाही. हे तर मला लय जड दिसून राहिलं आणि मस्त लागू राहिलं. हो, खायला सुरूच आहे. वरण बी साजरं झालं, मस्त झालं. बाबा त्याला वरण नाहीत म्हणत ना, पिंकीला विचारा. मला झालं सांगून बापा पात्या त्याला वरण नको म्हणून, त्याला सांबार म्हणजो. तुम्ही बी त्याला सांबार म्हणा बापा. पण मस्त झालं मी ना साजरा केल्यावर. येत नाही करतो लहान मस्त झालं इडल्या, काही सांगता येत नाही. नाही हो माया बाई, पहिल्यांदाच केल्या मी. रात्री शांताबाई विचारायला गेलती, त्यानं सांगितल्या तशा केल्या. त्याच्यात गच भांडं आणलं ते. मस्त झाल्या पण आहे की नाही. मला बी नाही वाटत आहे का साजऱ्या येतील म्हणून मला. आणि फुलल्या बी का मस्तच फुलल्या. हा बाई मस्त झाल्या, अशाच करत जाईत आपल्या घरी. मग तर पिंकीची मजा आहे. चांगला आहे मग की खायला भेटतात, इडले खायला भेटत. आता पिंकीच्या आईने शिकल्या नाही इडल्या. करत जाय साजरा आहे, मस्त लागतात खायला. खा आता गरम गरम मस्त सांबार आहे. गप्पा कमी करा. घेवा मी ना तू घे, मला इथे जर तो सांबार दे. चटणी मस्त केली हे शेंगदाण्याची केली का? हो बाई त्यात खोबरं बी टाकलं, ओलं खोबरं होतं घरी ते टाकलं. मस्त झाली की नाही चटणी. शांताबाई म्हणे याच्या संग चटणी बी असते. मग म्हटलं चटणी करा आणि सांबारी करा, सबनच करा म्हटलं आज, म्हणून केलं. मस्त झालं पण आहे की नाही. का त्या बाईच्या घरी दिला होता मग जरा शाक्तीने आता भांडा दिलं तुला हे दिलं तर. हो नेऊन दिल्या ना माय म्या. आपण खायच्या पहिले त्याच्या घरी नेऊन दिल्या. लगे गंजवली सांबार दिली, वाटीत लगे चटणी दिली आणि 10-15 इडल्या दिल्या. मॅ म्हटलं त्याला पहिलेच म्हटलं होतं मी आणून देईन म्हणून. कालच त्याच्या घरचं सामान आणलं होतं वक्ती म्हटलं होतं म्या. त्याला नेऊन दिल्या. म्हटलं स्वयंपाक होईन त्याचा, त्याच्या पहिले नेऊन द्या. झालते साजऱ्या. अशा खराब झाल्या तर कसं मग शरम लागली सिन्याची. पण साजऱ्या झाल्या तर मग मी नेऊन दिल्या. नाही ते बरं केलं, तेच म्हणलं कसं त्याच्या घरचं सामान आणलं तर द्या कोणाली. साजऱ्या झाल्या मस्त केल्या. आई चटणी तिखट आहे, हिरवी मिरची टाकली त्यात आहे ना. हा व पिंकी मिरची टाकली त्याच्यात. तुला तिखट लागलं का? नाही तिखट लागलं पण मस्त लागून राहिलं. खातो मी असंच खातो. पिंकी खायला चटुरी आहे बरं मी ना, तुला वाटते पण. काय तिला गट्ट्या खायला कसं हरी घेते. भाजी पोळी खाय म्हटली की जीवार येते पिंकीच्या. खाना बाबा किती मस्त झाला नरम नरम. तुम्ही बी खानवाले बी खाऊ द्या, मस्त लागून राहिल्या. आणि तुम्ही बी या समजा ना, काका काकू दादा ताई या समजा ना इडल्या खायला. आमच्याकडे इडली सांबार केला, मस्त लागू राहिला. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मोठा शेअर करा. आणि चॅनल वर नवीन आले असेल तर सबस्क्राईब केल्याबरोबर जाऊ नका बरं. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी बी दाबून द्या, म्हणजे नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटेल. तर चला मग आता आम्ही इडल्या आणि सांबार खातो मस्त. भेटू आता पुढच्या व्हिडिओत.